हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय. ओम श्री कुलदेवताय. ओम श्री गुरुदेवताय. ओम सर्वश्री इष्टदेवताय. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 21 जून 2025, शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची दशमी तिथी आहे. सकाळी 7 वाजून 19 मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 4 वाजून 28 मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो, आजचे अश्विनी नक्षत्र आहे. रात्री 7 वाजून 50 मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, अतिगंड योग आहे. रात्री 8 वाजून 29 मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, विष्टीकरण आहे. सकाळी 7 वाजून 19 मिनिटानंतर भावकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 5 वाजून 56 मिनिटानंतर बालव करणाला सुरुवात होईल. तसेच उद्या पहाटे 4 वाजून 28 मिनिटानंतर कौलव करणाला सुरुवात होणार आहे मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. रोम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीयपरादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे कृष्ण पक्ष मंदवासरे अश्विनी नक्षत्रे अतिगंड योगे विष्टीकरण युक्तान तस्मै शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मोपात दुरित क्षेत्रवासी पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य दीपूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाची पाणी समोरच्या तामणात सोडून द्यायचे मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 19 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. मित्रांनो, अमावस्या आता जवळ येत असल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतःहून निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना देखील भाग पाडू नका. कारण एकदम एमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो, तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून. कारण अमावस्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त परिपूर्ण नसतात मित्रांनो. त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते. शिवाय विधी दरम्यान काही बाधा उत्पन्न होण्याची शक्यता देखील राहते मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मित्रांनो, योगिनी स्मार्त एकादशी आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकतो. दक्षिणायनाला सुरुवात होत आहे मित्रांनो, ही लक्षात घ्या. तसेच वर्षा ऋतूला देखील सुरुवात होत आहे मित्रांनो. मित्रांनो, जागतिक योग दिन आज आहे मित्रांनो. तेव्हा आपल्या जीवनामध्ये दिनचर्येमध्ये जर योगाचा आपल्याला समावेश करायचा असेल तर त्याचे फायदे तोटे आपल्याला जाणून घेतले पाहिजे मित्रांनो. यासाठी देखील माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता. मित्रांनो, सकाळी 8 वाजून 12 मिनिटांच्या दरम्यान हे कर्कायन सुरू होत आहे.
ज्याला दक्षिणायनला आपण कर्कायन देखील म्हणू शकतो. थोडासा फरक आहे त्यामध्ये, तो आपण भौगोलिक दृष्ट्या गणिताच्या दृष्टीने जाणून घ्यायचा आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, सकाळी 7:19 भद्रा योग असणार आहे. आणि या भद्रा योगाचा स्वामी जो आहे तो राहू आहे. त्यामुळे आपण महत्वाची जी कामे शक्यतो या वेळेच्या दरम्यान करू नका. ती वेळ इतर वेळी करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. कारण राहूच आपले काम बिघडवतो मित्रांनो. मित्रांनो, रात्री 7:50 ते उद्या पहाटे 4:28 घबाड योग आहे. हा घबाड योग मित्रांनो शुभ योग आहे, अत्यंत शुभ आहे. मिळणारं फळ हे आपल्याला दुपटी तिपटीने मिळू शकते मित्रांनो, याचा अनुभव आपण घेऊ शकता. एकादशी श्राद्ध कर्म जर मी आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो. मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली ही पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण सुरू करू शकणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवणार मित्रांनो. तेव्हा आपण या 1.5 तासाच्या काळात जी महत्वाची किंवा विशेष विशेष अशी काही कामे असेल ती या वेळेत करू नका. इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. प्रमुख गोचर ग्रहांमध्ये अस्तंगत ग्रह म्हणून 13 जून पासून ते 5 जुलै पर्यंत जवळजवळ गुरु हा अस्तंगत असणार आहे. अर्थात तो रवी जवळ असल्यामुळे त्याचे आपल्याला फळ हे व्यवस्थित मिळणार नाही मित्रांनो. जर आपल्याला काही पूजा अर्चा करायची असतील समजा गुरुग्रहाबद्दल, कारण तो अस्तंगत आहे, अस्तंगत गुरुग्रहाबद्दल असं म्हणूया, तर आपल्याला ती पंडिताच्या माध्यमातूनच करायची आहे. शक्यतो या अस्तंगत काळामध्ये गुरु आपल्याला काहीच देऊ शकणार नाही, कारण तो तेजहीन झालेला असतो मित्रांनो, त्याचे दुर्बल झालेला असतो. तेव्हा महत्वाची जी गुरुसंबंधी कार्य आहे ती आपण टाळावी. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महा.